नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 10वी पाठ्यपुस्तकातील पहिली कविता पाहणार आहोत. अंकिला मी दास तुझा. अत्यंत सुंदर अशी कविता आहे. आज आपण त्याचा भावार्थ पाहूया. प्रथम आपण कविता पाहूया. अग्नी मजे पडे बाळू, माता धावे कनवाळू, तैसा धावे माझिया काजा, अंकिला मी दास तुझा. सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरणी, भुकेले वत्सरावे धेनू, हंबरत धावे, वनवा लागल असे वणी, पाडस चिंतित हरणी, नामा म्हणे मेघा जैसा, विणवितो चातक जैसा. विद्यार्थी मित्रांनो, कवितेत काही वर्णन केले आहे. म्हणजेच आई असू दे, प्राणी असू दे, पक्षी असू दे, यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन सांगत आहे. आईच्या प्रेमाला जगात दुसरी उपमा नाही. आईसारखी मायाळू आईच असे म्हणतात ना. मग ती आई कोणीही असो, प्राणी असो की पक्षी असो, तिचे बाळ, लेकरू, पिल्लू जर संकटात असेल तर ती त्याला सोडवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतेच. प्रस्तुत अभंगातून आईच्या प्रेमाची महती सांगताना संत नामदेव सांगतात की आगीमध्ये जर एखादं बाळ सापडलं, त्याची दयाळू आई अति व्याकुळ होऊन त्याला वाचवते. प्राण्यांच्या प्रेमाबद्दल सांगताना संत नामदेव सांगतात की एखाद्या गाईचे वासरू भुकेने व्याकुळ होऊन ओरडत असेल, कवितेत सांगितलेलं आहे, हंबरत असेल, तर ती माय म्हणजेच गाय त्याच्यासाठी धावून जाते. त्याचप्रमाणे जंगलाला वणवा लागला असेल आणि जर एखाद्या हरणीचे पाडस त्यात सापडले असेल, तर ती हरणी त्यास वाचवण्यासाठी चिंता करत असते. त्याचप्रमाणे एखाद्या पक्षिणीचे पिल्लू घरट्यातून खाली जमिनीवर पडते, तर ती पक्षिणी त्याला वाचवण्यासाठी लगेच झेप घेते. संत नामदेवांनी परमेश्वराकडे दिलेली विनंती शब्दात सांगितली आहे. अभंगामध्ये संत नामदेवांनी विविध उदाहरणातून परमेश्वर कृपेची याचना केली आहे. मी सर्वस्वी तुझ्या अंकित झालो आहे. आई आपल्या मुलांसाठी ज्याप्रमाणे धावून येते, त्याप्रमाणे माझ्या प्रत्येक कार्यात तू धावून यावेस, अशी मी अपेक्षा संत नामदेव या अभंगातून करतात. संत नामदेव महाराज सांगतात, ज्याप्रमाणे अग्नीत सापडलेल्या लहान बाळासाठी त्याची आई घरट्यातून जमिनीवर पडलेल्या पिल्लासाठी पक्षिणी, भुकेलेल्या वासरासाठी गाय आणि जंगलातील वणव्यात सापडलेल्या पाडसासाठी हरिणी धावून येते, त्याप्रमाणे परमेश्वराने आपल्या प्रत्येक कार्यास धावून यावे. संत नामदेव श्री विठ्ठलास आपली माऊली, आई मानतात. पुढे संत नामदेव सांगतात, चातक पक्षी जसा पहिल्या पडणाऱ्या पावसाची व्याकुळतेने वाट पाहत असतो, पावसाच्या ढगास तो पावसासाठी विनवितो, त्याप्रमाणे तेवढ्याच व्याकुळतेने आपल्या कार्यास धावून यावे म्हणून संत नामदेव परमेश्वरास विनंती करतात. पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या आपल्या पिलाशी असलेल्या संबंधातून तुमचा अनुभव लिहा. मी सांगते, घार उडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी, असे म्हटले जाते. त्याप्रमाणे कोणत्याही प्राण्यांची, पक्ष्यांची आई असो, ती आपल्या मुलांसाठी अतिशय सतर्क, व्याकुळ असते. साधी रस्त्यावर राहणारी कुत्री घ्या, ती कुत्री आपल्या पिल्लांचा कसा सांभाळ करते. आपण अनेक वेळा पाहिले आहे, कांगारू आपल्या पिल्लांस संकटाच्या वेळी आपल्या पोटात घेते. माकडीण आपल्या पिल्लास पोटाशी धरून इकडून तिकडून उड्या मारते. तसंच संत नामदेव म्हणतात की जसं ह्या पिल्लांसाठी, या पक्ष्यांसाठी धावून येतोस, एक बाळ रडल्यावर जशी ती माय कनवाळू होऊन धावत येते,
त्याचप्रमाणे तू सुद्धा माझ्यासाठी असाच धावून येशील का रे श्री विठ्ठला? मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही कविता नक्की समजली असेल. या कवितेमध्ये श्री विठ्ठला भेटण्यासाठी नामदेवांनी वेगवेगळे दृष्टांत दिलेले आहेत. दृष्टांत म्हणजेच उदाहरणं दिलेली आहेत. ती तुम्हाला समजली असतील. अशाच माझ्या व्हिडिओला पाहण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.